इथे आपल्याला सिटी राईडसाठी तुम्हाला वेगासारखे हेल्मेट्स मिळतील. ISI डॉट आणि ECE 22.06 म्हणजे सर्टिफाईड आहेत. तुम्हाला इथे आणि इथे रिफ्लेक्टर्स मिळतात. तुम्हाला रात्रीच्या राईड्सला काही प्रॉब्लेम नाही होणार. त्यामुळे ही लेवल 2 पॅन्ट आहे बेसिकली. सो ह्याच्यामध्ये फुल प्रोटेक्शन असते तुम्हाला. नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. हा स्पेशल व्हिडिओ माझ्या रायडर मैत्रिणींसाठी असणार आहे, कारण रायडिंगसाठी आपल्याला खूप चांगलं प्रोटेक्शन आणि सेफ्टी गार्ड्स हवे असतात. सो हे सगळं आपल्याला मिळणार आहे परेल कस्टममध्ये. काय काय मिळणार आहे, काय प्राइस रेंज आहे आणि काय क्वालिटी आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. सो मी आली आहे आता परळ कस्टमला आणि आत्ता इथे माझ्यासोबत आहे श्रीराम दादा. स्वागत आहे मज्जा पिंकमध्ये तुझं. नमस्कार, तुमचं पण स्वागत आहे परेल कस्टममध्ये. थँक्यू सो मच. खूप छान वाटतं. हेल्मेट जॅकेट सगळं ठेवलेलं आहे. मी खूप एक्सायटेड आहे व्हिडिओसाठी. पहिलं तर मला सांगा, जेन्युइनली मला काहीच माहिती नाही आहे बायकिंगबद्दल, तर आपण कुठून सुरुवात करतोय? काय काय टूल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल? इथे आपल्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्सचे हेल्मेट्स मिळतील, जसं की लोएस्ट प्राईसपासून हायेस्ट प्राईसपर्यंत. वेगापासून स्टार्ट होतं ते HSC आणि शार्कपर्यंत तुम्हाला सगळ्या ब्रँड्सचे हेल्मेट्स इथे मिळतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्सचे जॅकेट्स मिळतील, त्याच्याच रिलेटेड म्हणजे त्याच ब्रँड्सचे तुम्हाला पॅन्टसुद्धा मिळून जातील. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्ससुद्धा मिळतील. म्हणजे सगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत इथे. वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मिळतील तुम्हाला. आणि अदर ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला ब्ल्यूटूथ मिळेल, इंटरकॉम मिळेल. तो आपण आता 1 बाय 1 बघूया काय क्वालिटीज आहेत, काय प्राइस रेंज आहेत, ते सगळे एक्सप्लोर करूया. नक्की. चल. इथे आपल्याला सिटी राईडसाठी तुम्हाला वेगासारखे हेल्मेट्स मिळतील. ओके. स्टड, स्टील बर्ड. तर बेसिकली वेगाची जी स्टार्ट होते, लाईक सिटी राईडसाठी जर तुम्ही बघत असाल हाफ हेल्मेट, तर ओके. हाफ हेल्मेट आपल्याकडे स्टार्ट होतो 1100 रुपयांपासून, 1100-1200 रुपयांपासून स्टार्टिंग आहे. आणि जर तुम्ही फुल हेल्मेट वगैरे बघायला जाल तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा मॉड्युलर हेल्मेट पण मिळतो. हा फुल हेल्मेट आहे, तर ह्याच्यामध्ये एक मॉड्युलर व्हर्जन पण येतं. तर त्याची प्राइस अराउंड एक 1300 ते 1400च्या आसपास जाते. ओके. तर हे सिटी राईडसाठी एकदम परफेक्ट हेल्मेट आहे आपल्याकडे. ओके. ह्याच्यामध्ये असं काही कस्टमायझेशन करून मिळतं आपल्याला, की प्रिंट जे अवेलेबल आहेत त्याच्यातच? नाही, आता ह्याचं कसं असतं की ही जे ब्रँड्स आहेत, लाईक वेगा झालं, स्टील बर्ड झालं, स्टड झालं, ह्या ब्रँड्सचे जे ग्राफिक्स असतात, कलर्स असतात, हे कंपनीकडनं डिसाईड होऊन येतात. तर आपल्याकडे ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन नाही करून मिळत. कस्टमाइज जर करायचं असेल तर ह्या हेल्मेट्सला आपण ब्लूटूथ किंवा इंटरकॉम लावू शकतो. ओके, तसं आपण कस्टमाइज करू शकतो. ओके. आणि हे कोणते हेल्मेट्स आहेत? हा, तर ही जी रेंज आहे ही SMKचे हे हेल्मेट्स आहेत. हे SMKचे मॉड्युलर हेल्मेट्स आहेत, जे तुम्ही थोडेसे प्रीमियम क्वालिटीमध्ये जातात, कारण की प्राइस पण ह्याची थोडीशी हाय होऊन जाते. हे हेल्मेट्स ऑलमोस्ट ह्याचे जे सर्टिफिकेशन आहे त्याची प्राइस ह्याच्यामुळे हाय आहेत की हे ISI डॉट आणि ECE 22.6 आहे. तर ह्याच्यामुळे हे जे आहेत दीज आर व्हेरी सेफ हेल्मेट्स फॉर रायडिंग. म्हणजे तुम्ही सिटी राईडमध्ये पण करू शकता किंवा लॉंग राईड जर तुम्ही करताय तर मग तुम्ही ह्याला मॉड्युलर हेल्मेटला तुम्ही फुल हेल्मेट करून पण यूज करू शकता. ओके. आता आपण बेसिकली असं मुली आपला ऑडियन्स आहेत, बरोबर. तर असं काही आहे का स्पेसिफिकली की मुलींसाठी वेगळे हेल्मेट आहेत किंवा मुलांसाठी वेगळे, असं काही नाही आहे ना? असं हेल्मेट मध्ये काही नाही, युनिसेक्स असं हेल्मेट जे आहे हां. हे सेफ्टी गार्ड आहे. हां. तर त्यासाठी हे युनिसेक्स आहे. याच्यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर जॅकेट्स जे हिने आता हां. सांगितले तसं जॅकेट्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील. मग त्यामध्ये पिंक ओके. कलर वगैरे असं मुलींसाठी, पण ओके. सेफ्टीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही. ओके. एक हायर रेंज काय आहे हेल्मेट्सची? जसं आता तिने सांगितलं, SJCचं तिने नाव घेतलं, SJC शार्क. तर SJCचं आपल्याकडे स्टार्टिंग जातो एकदम हाय लेवलचा ब्रँड आहे. दिस इज वर्ल्ड्स नंबर 1 हेल्मेट. हे SJC स्वतः क्लेम करतं की त्यांच्यावरती, कारण की पहिला जो हेल्मेट आहे तो SJC पासून स्टार्ट झाले. तर त्या हेल्मेटची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 13,000 पासून. 13,000 पासून ते हेल्मेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत 70,000 पर्यंत. ओके. 70,000चं पण हेल्मेट आपल्याकडे आहे. सो रायडिंगसाठी काय? बेसिकली आता कॉमनली जे लोक राईड करतात तर 5,000 पासून आपल्याकडे एक्झॉर आहे, SMK आहेत. आणि थोडंसं आपण प्रीमियम क्वालिटीमध्ये गेलो आणि थोडं हायर रेंजमध्ये आपल्याकडे कॉडासारखा सुद्धा ब्रँड आहे. हा सुद्धा एक बेस्ट सेलिंग ब्रँड आहे जो तुम्ही ट्राय करू शकता, यूज करू शकता. आणि आपल्याकडे सिटी राईडसाठी SMKचे हाफ हेल्मेटसुद्धा अवेलेबल आहेत, जे तुम्हाला ISI डॉट आणि ECE 22.06 म्हणजे सर्टिफाईड आहेत. आणि स्पेशली हा व्हिडिओ मुलींसाठी बनतोय, तर पिंक कलर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे.
तो आपण सिटीसाठी किंवा रायडिंगसाठी हेल्मेट्स बघितले तर असे अजून वेगळे कोणते हेल्मेट आहेत जे सिटीमध्ये आपण यूज करू तो शकतो? आपल्याकडे आहेत हेल्मेट. एक सेकंड, हे बघा, हे एक्झॉरचं रेट्रो स्टाईल हेल्मेट आहे. ओके, छान आहे. बघू शकता तुम्ही, ह्याला असं सॉफ्ट पॅडेड दिलेलं आहे इथे. हे तुम्हाला लेदर आणि हे वेल्वेट पॅडिंग आहे, त्याच्यामुळे तुमचे हेअर्सला काही प्रॉब्लेम म्हणजे डॅमेज होत नाही किंवा असं काही. आणि मुलींना खूप इश्यू असतो केसांचा, सो त्यासाठी हे खूप बेस्ट आहे. आणि इथे तुम्हाला लॉक सिस्टीम आहे, आतून एकदम सॉफ्ट आहे बघा, केसांच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा आहे. आणि हा डॉट आणि ISI सर्टिफाईड आहे. सो बेस्ट आहे एक्झॉरचा. तुम्ही डिझाईन बघू शकता, एकदम असं छान रेट्रो लुक येणार आहे आणि मॅट फिनिश. हा मॅट आहे, हा ग्लॉसी पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅट आणि ग्लॉसी दोन्ही प्रकार मिळतील. ओके, व्हरायटीज आहे. ओके, सो हे हाफ हेल्मेट आहे, तुम्ही बघू शकता, याला फेसला कव्हरेज, तुम्ही हात पण बघू शकता, असं सेम आहे, फक्त ग्लॉस आणि मॅट हाच डिफरन्स आहे. बाकी पॅडिंग किंवा हे सगळं सेमच. फेसला कव्हरेज नाही आहे, सो हे सिटीसाठीच आहे. तुम्ही इथे शहरांमध्ये जर राईड करत असाल तर त्यासाठी बेस्ट आहे आणि लुक वाईज खूप छान आहे. ओके, सो आपण हेल्मेट्स तर बघितलं, तर नेक्स्ट काय बघतोय आपण? ते बॅग्स वगैरे लावलेले आहेत, त्याबद्दल काय सांगू? तर आपल्याकडे ह्या सगळ्या बॅग्स अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये व्हरायटी असतात, जसं की असते सॅडल बॅग्स असतात, टँक बॅग्स असतात, त्यानंतर टेल बॅग्स असतात. तर या सगळ्या बॅग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मी ते तुम्हाला एक एक डिटेलमध्ये दाखवतो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता हा स्पेशली गर्ल्स ओरिएंटेड व्हिडिओ होणार आहे. मुलींना रायडिंगसाठी जर जॅकेट्स आणि सेफ्टी गिअर्स बघायचे तर आपल्याकडे लोन रेंजर, कोडा, एक्झॉर, रायनॉक्स या सगळ्या ब्रँडचे जॅकेट्स अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्या व्ह्युअर्सला मी सांगतो की साऊथ मुंबईमध्ये परेल कस्टम हा ऑथराइज डीलर आहे रायनॉक्स, लोन रेंजर आणि वायटेराचा. तर हे सगळे आम्ही ऑथराइज डीलर असल्यामुळे आमच्याकडे या तिन्ही ब्रँडच्या सगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. नाईस. येस. सो बॅग्स मध्ये आपण पहिलं तर बघूया काय काय आहेत एक एक. नक्की नक्की नक्की. सो ही जी आहे ही एक्झॉरची हायड्रेशन बॅग आहे. हायड्रेशन बॅग म्हणजे बेसिकली लॉंग राईड मध्ये जायला जाता तुम्ही पाणी प्रत्येक वेळेला थांबावं लागतं. तर ह्या बॅग मध्ये तुम्हाला गरज नाहीये प्रत्येक वेळेस थांबण्याची पाणी पिण्यासाठी. तर ह्याच्या आतमध्ये हा एक असा ओपन केला की याच्यामध्ये हा ब्लॅडर मिळतो. हा ब्लॅडर असतो आणि हा याचा पाईप. आता मी ऍक्च्युली ओपन नाही करू शकत. तर हे जे आहे मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये 2 लिटर कॅपॅसिटीचा हा ब्लॅडर आहे. ह्याच्यामध्ये 2 लिटर पाणी बसतं आणि हा जो पाईप आहे हा इकडनं आत घालून ह्याच्या हा जो बाहेरचा एंड आहे हा इकडे बॅगच्या इकडे लागतो, जो इथे ह्याच्यामध्ये तुम्ही फिक्स करू शकता. आणि मग तुम्ही राईड करत असताना ह्याच्यातनं पाणी पिऊ शकता डायरेक्टली. ही बॅग तुम्ही असं जसं हे असं, तर फॉर एक्झाम्पल ह्या बॅगचा फक्त हायड्रेशन बॅग म्हणूनच यूज नाहीये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कंपार्टमेंट्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या गोष्टी ठेवू शकता, लाईक पॉवर बँक वगैरे असं तुम्हाला जे पण ठेवू शकता ते तुम्ही ठेवू शकता. साईडला पण इकडे एक छोटीशी पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी कंपार्टमेंट दिलाय आणि एक छोटा पॉकेट इकडे पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला गोष्टी ठेवायच्या ठेवू शकता किंवा छोटी कॅश किंवा वॉलेट वगैरे त्या गोष्टी ह्याच्यामध्ये बसू शकतात. आणि ही वॉटर रेझिस्टंट बॅग आहे. तर म्हणजे लाईक हलका रेन असेल ना तरी पण ह्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी सेफ राहतील. फुल्ली वॉटरप्रूफ नाही म्हणता येणार पण वॉटर रेझिस्टंट आहे. आणि कॅरी करायला पण एकदम इझी आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला हातात घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण की पकडायला एक हाताला दिलंय. आणि हे बेल्ट्स पण आहेत, हे बेल्ट सेफ्टी बेल्ट्स पण आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली पाठीवरती अशी बॅग सारखी घेऊ शकता. सो ती तुम्हाला एकदम राईड करायला कम्फर्टेबल पण आहे. आणि इकडे मग पाण्याचं हे आलं की इकडनं सिप करून पाणी प्यायचं या साईडने. या किंवा या जे पण तुम्हाला कम्फर्टेबल. ह्याला येस हे तुम्ही इकडे लावू पण शकतात. ह्याच्यासाठी ते तुम्हाला इकडे करायचं असेल तर हा त्याचा अजून एक ह्याच्यासाठी हे बटन आहे त्याला कम्फर्टसाठी. आणि इकडे खाली पण आहे, हे तुम्ही असं समोर घेऊन लावू शकता. सो तुम्ही फुल्ली तुमची बॅग आता रेडी झाली. त्याची साधारण प्राइस रेंज काय असेल स्टार्टिंग? तो बेसिकली आता हे एक्झॉर आहे. तर या एक्झॉरच्या हायड्रेशन बॅगची प्राइस आहे 3200. पण आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस पण आहेत. स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे आहे 1500 पासून. ओके. आपल्याकडे मग याच्यामध्ये एक्झॉर पण आहे, लोन रेंजर पण आहे आणि रॉयल एनफिल्ड पण आहे. ही जी आहे ही सॅडल बॅग आहे. ह्याला सॅडल बॅग्स म्हणतात, जे तुम्ही गाडीच्या वरती सॅडल स्टे लावायचा असतो. आणि सॅडल स्टे मध्ये या 2 बॅग्स तुम्ही बेल्ट्सने कंबाईन करता येतात आणि मग त्या सॅडल स्टे वरती फिक्स करायच्या. तर ह्या वायटर आहे ब्रँडच्या आपल्याकडे सॅडल बॅग्स आहेत. ही ह्या बॅगचं स्पेसिफिकली नाव ले आहे. ले वायटेरा ले. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि सगळ्यात मेन जे ब्रँड पण सांगतो, दिस इज 100% वॉटरप्रूफ.
ही पूर्ण बॅग 100% वॉटरप्रूफ आहे ओके आणि वायटेराची क्वालिटी असल्यामुळे ह्याच्यावरती 1 वर्षाची कंपनीचीच वॉरंटी आहे. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये सेफ्टी म्हणून तुम्हाला इकडे वरती हे पण दिलंय आणि या पद्धतीने ही बॅग तुम्ही अशी मोठी करून पण यूज करू शकता, ज्याच्यामध्ये पूर्ण हा जो कंपार्टमेंट आहे हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे आणि ह्याचा जो क्लोथ आहे, ह्याचा जे फॅब्रिक यूज केला गेलाय हे एकदम स्मूथ आहे, ज्याच्यामध्ये तुमची कुठल्याही गोष्टी एकदम सेफ आणि विदाउट स्क्रॅच राहू शकतात. लाईक तुम्ही काचेच्या वस्तू वगैरे पण ह्याच्यावरती सेफली कॅरी करू शकतात. येस. आणि मग ह्याच्यावरती अजून हा एक समोर कंपार्टमेंट दिलाय, ज्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या पण अजून छोट्या गोष्टी ठेवू शकता आणि हे इझी हँडलसाठी इकडे साईड पॉकेट्स पण आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे काही हँडी ठेवायचे असतील गोष्टी त्या ठेवू शकतात. आणि फॉर मोर प्रोटेक्शन हे बॅग्सचे ह्याच्यावरती कव्हर्स पण येतात बॅगच्या प्रोटेक्शनसाठी. ओके वायटेरा ब्रँड. तर हे तुम्हाला दोन्ही बॅग्स मध्ये सेम मिळणार. ही एक झाली, ही त्याचीच दुसरी बॅग आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम गोष्टी मिळतील. आणि अजून एक इकडे तुम्ही साईडला वॉटर बॉटल पण ठेवू शकता. हे दोन्ही बॅग्सला तुम्हाला सेम मिळेल. सो यांच्या साधारण प्राइस रेंज काय आहे? सो आमच्याकडे सॅडल बॅग्सची स्टार्टिंग आहे 2000 रुपयांपासून आणि आता जी मी तुम्हाला वायटेराची ले दाखवली त्याची प्राइस आहे 5300 रुपये. ओके येस. सो ह्या बॅग बद्दल काय सांगशील? ही जी आहे ही वायटेराची एलिमेंट आहे, ही टेल बॅग म्हणतात त्याला. ही पाठीमागच्या सीटवरती माउंट होते. तर ही बॅग जर तुम्ही बघणार तर एक माणसाच्या 1 ते 2 दिवसाच्या राहण्याचे कपडे ह्याच्यामध्ये एकदम आरामात बसू शकतात आणि ओपन करायला पण एकदम हँडी आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये एवढा स्पेस बघायला मिळेल आणि सेम जसं तुम्हाला सॅडल बॅगला कव्हर दाखवलं तसं या बॅगला पण कव्हर येतं. एकदम हँडी आहे, कॅरी करायला पण एकदम इझी आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे वरती तुम्ही छोटे पॉकेट्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ठेवू शकतात. अगेन तुम्हाला साईड पॉकेट्स पण आहेत जे एकदम हँडी आणि एकदम इझी टू यूज आहेत. येस. ही बॅग सुद्धा सेम वॉटर रेजिस्टंट आहे आणि फुल्ली वॉटरप्रूफ नाहीये पण वॉटर रेजिस्टंट आहे. आणि ह्याच्यामध्ये वरती हे दिलेत थ्रेड्स दिलेत, ह्याच्यावरनं तुम्ही हे थ्रेड्स ऍडजस्टेबल आहेत. ह्याच्यावरनं तुम्ही छोटे लाईक तुम्हाला एखादं ग्लव्ह ठेवायचं आहे किंवा तुम्ही जॅकेट वगैरे कॅरी करताय तर तुम्हाला प्रत्येक वेळेला कॅरी करण्याची गरज नाही, तुम्ही ह्याच्या आतमध्ये फिक्स करून याला टाईट करू शकता. येस. आणि ह्याची जी प्राइस आहे या बॅगच्या प्राइसचा जर विचार केला तर ही आहे 2800 रुपयाची. 2800 रुपयांची ही टेल बॅग आहे आणि वायटेराच्या प्राइस मध्ये ही एकदम म्हणजे अफोर्डेबल एकदम ही प्राइस आहे टेल बॅग साठी. ओके, म्हणजे तुम्हाला 5000च्या आतमध्येच खूप चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या बॅग्स अवेलेबल होतील. येस. ग्रेट. आणि ती एक खूप छान म्हणजे मला बघितल्यानंतर आवडली बॅग. हा, ह्याला टँक बॅग म्हणतात. ओके. ही मोटोटॉक कंपनीची टँक बॅग आहे. तर गाडीचा जो फ्युएल टँक असतो त्या फ्युएल टँक वरती ही टँक बॅग फिक्स होते. ह्याला इकडे मॅग्नेट्स असतात. एकदम इझी टू रिमूव्ह आणि इझी टू पुट अशा लेवलची ही बॅग असते जी तुम्ही टँक वरती एकदम फिक्स करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे वेगवेगळे पॉकेट्स बघायला मिळतील. हे जे आहेत हे सगळे या बॅगचे स्ट्रॅप्स आहेत. फक्त ही बॅग तुम्ही नुसती हातामध्ये पण कॅरी करू शकतात आणि हे जे स्ट्रॅप्स आहेत या स्ट्रॅप्स मध्ये तुम्ही याला जसं मी शोल्डरला लावू शकतात आणि सिंगल साइड पण घेऊ शकता. आणि याच्या बरोबर हे फोन कव्हर मिळतं जे तुम्ही इथे माउंट करू शकता आणि ह्याच्या आतमध्ये फोन ठेवू शकता. याच्या आतमध्ये फोन ठेवू शकून तुम्ही नेव्हिगेशन वगैरे बघू शकता. तुम्हाला मोबाईल ऑपरेट करताना तुम्हाला इझी आणि हे टच फ्रेंडली असल्यामुळे टच पण याच्यावरती एकदम इझिली होतो. आणि ही जी जर तुम्ही या बॅगच्या कॅपॅसिटीचा जर विचार केला तर ही 18 लिटर कॅपॅसिटीची टँक बॅग आहे. हा, आणि ह्याला एकदम इझी टू यूज आहे, इझी टू हँडी. हे एकदम साईड पॉकेट्स पण आहेत दोन्ही साईडला. प्रत्येक बॅगला साईड पॉकेट्स अवेलेबल आहेत. हे रायडर्स साठी एकदम इझी असतं जे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये एकदम इझिली ठेवू शकता. ह्याची साधारण प्राइस रेंज ही 18 लिटरची बॅग 4700 रुपयांची आहे. ओके. येस. ठीक आहे, चालेल. सो आपण आता जॅकेट्स कडे वळूया. भरपूर व्हरायटी आहे जॅकेट्स मध्ये पण. सो जॅकेट्स मध्ये काय काय आपल्याकडे आपण ते बघूया. ओके, मी जॅकेट्स आता स्पेसिफिकली हे मुलींसाठी जर बनतात तर मी तीर्थाला सांगेल कारण की तीर्था तुम्हाला जॅकेट्सचं पूर्ण एक्सप्लेन करेल. येस. सो माझ्यासोबत आता तीर्थाने वायटेराचं जॅकेट घातलेलं आहे. खूप चांगलं वाटतं. तुम्ही त्याला कलरवरून पण बघू शकता की मुलींसाठी खूप छान वाटतंय ते. सो ह्या जॅकेट बद्दल एक माहिती काय देशील? जसं की तुम्ही बघताय मी वायटेराचं एलिस जॅकेट घातलंय. ह्याच्यामध्ये ह्या कॉम्बिनेशनवरून तुम्हाला कळलंच असेल की हे मुलींसाठी स्पेशली बनलंय. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटला म्हणजे स्लीव्सला, फ्रंटला आणि बॅकला मेश फॅब्रिक मिळणार, ज्याने तुम्हाला हिटिंगचं काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हेंटिलेशन खूप चांगलं असेल बेसिकली. आणि तुम्हाला इथे आणि इथे रिफ्लेक्टर्स मिळतात. तुम्हाला रात्रीच्या राईड्सला काही प्रॉब्लेम नाही होणार त्यामुळे.
आणि तुम्हाला इथे ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करू Okay. शकता. हा. इथे तुम्हाला चेन मिळते, इथे सुद्धा बेल्ट आहे. Yes. इथे पण तुम्ही Vest बघू ला सुद्धा शकता आहे. वेस्टला सुद्धा चेन आहे, बेल्ट Belt आहे, एल्बोला पण गार्ड आहे, शोल्डरला आहे आणि बॅकला सुद्धा आहे. आणि हे सगळे लेवल 2 आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. म्हणजे ओके. आणि व्हाईटेरियाचं तुम्ही काय बोलतात डिस्ट्रीब्युटर आहात, ऑथराइज साऊथ साऊथ बॉम्बेमध्ये. हो, सो बेस्ट आहेत. आणि सगळं तुम्ही बघू शकता की ऍडजस्टमेंट आपण करू शकतो व्यवस्थित. कलर सुद्धा खूप छान आहेत. ह्याच्यामध्ये सायझेस काय अवेलेबल होतील आपल्याला? जसं की दादाने तुम्हाला सांगितलं, आम्ही साऊथ मुंबईमधले व्हाईट एरियाचे एकमेव ऑथराइज डीलर आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे व्हाईट एरियाचे सगळे जॅकेट्स अवेलेबल आहेत. ओके. सायझेस काय मिळतील? तुम्हाला इथे XS पासून म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल पासून ते 3XL पर्यंत सगळे साईजेस. हे व्हाईटेरियाच्या जॅकेटची प्राइस काय आहे? आता मी व्हाईट एरियाचं एलिस जॅकेट घातलंय आणि ह्याची प्राइस आहे 9,000. सो आता काय काय अजून व्हरायटी आहे जॅकेटमध्ये, कोणकोणते ब्रँड आहेत आपण ते जाणून घेऊया. आपल्याकडे लोन रेंजरचे जॅकेट्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 कलर बघायला मिळतील. ओके. बघा, हा एक कलर ओके. निऑन मध्ये. हा. ओके. अजून एक तुम्हाला रेड मध्ये मिळेल. ओके. आणि हे सगळे स्पेशली लेडीज साठीच आहेत. हो. आणि हा एक बघू जसे तुम्हाला- शकता याच्यावरती गार्ड सुद्धा आहेत. हो. शोल्डर गार्ड आहे, झिप आहे पुढे साईडला, जसं तिने मगाशी दाखवलं जॅकेटमध्ये तसं सगळं ह्याच्यामध्ये आहेत. हो. आणि हा लोन रेंजरचा ऍड ऑन जॅकेट. सो ह्याच्या प्राइस रेंज काय आहेत? ह्याची प्राइस रेंज 4,500 आहे. आणि Okay. हे लेवल 2 म्हणजे लेवल 2 Protection. प्रोटेक्शन आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्या 4,500 मध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळतं. Yes. हे फक्त म्हणजे नाही, खरंच खूप चांगल्या क्वालिटीमध्ये ॲक्च्युली. म्हणजे बाहेर जर तुम्ही बघायला गेलात तर जॅकेट्स आणि ओव्हरऑल तुम्हाला सगळंच घ्यायचं असेल तर एक 20,000 वगैरे खर्च होतो. बट मला असं वाटतं की इथे तुम्ही फुल सेट खूप अफोर्डेबल रेंजमध्ये घेऊ हो. शकता. सो त्यासाठी तुम्हाला याचे परेल कस्टमला. सो आपण जॅकेट्स वगैरे बघितले. आता आपल्याकडे पॅन्ट आहे. ही कोणत्या ब्रँडची? एक्झॉरची पॅन्ट आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी जसं मी बोलली जॅकेट्स बद्दल की हां. गार्ड्स वगैरे असं तसं आपल्याला ह्याच्यामध्ये पण बघायला मिळेल. ओके. हे बघा, इथे साईड साठी गार्ड आहे, हां. हे Back बॅकबोन साठी. साठी आहे, असं आतमध्ये नी साठी पण आहे. बघा, इथे तुम्हाला नी साठी मिळेल. म्हणजे असे हां. ही लेवल 2 पॅन्ट आहे बेसिकली. सो ह्याच्यामध्ये फुल प्रोटेक्शन असते तुम्हाला. ओके. आणि ऍडजस्टमेंट बोलाल तर म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथे ओके. बघा बेल्ट आहे, इथे चेन आहे, हे सुद्धा ऍडजस्टमेंटसाठीच आहे. ओके. ओके. आणि बॉटम इथे बघा, हो, बॉटमला पण ॲडजस्टसाठी बेल्ट आहेत, ओके. चेन आहे. ही चेन बेसिकली तुम्ही बूट्स मोठे मोठे घालता, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे आतून Adjust घालू शकता किंवा जसं तुम्ही जसं प्रिफर कराल तसं. हम्म. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्टर्स सुद्धा मिळतात. हे बघा, ओके. रिफ्लेक्ट मागे सुद्धा आहेत आणि पुढे सुद्धा आहेत. असं नाईट तुम्हाला- रायडिंगसाठी. हो, नाईट ओके. रायडिंगसाठी बेस्ट आहे. बेसिकली ही अशी पॅन्ट आहे. इकडे तुम्हाला झिप आहे, पुढून बटन आहे. आणि ही मेश फॅब्रिक आहे ह्याला इथे आणि खाली. जे उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत व्हेंटिलेशन हो, मध्ये. ठीक तुम्हाला आहे. कुठे आणि हिटिंगचा प्रॉब्लेम होणार नाही. ओके. आणि इथे पण ऍडजस्टेबल हो, बेल्ट आहेत हो, इथे सगळीकडे सुद्धा आहेत. आहेत, म्हणजे हो. तुम्हाला हवा तसं ऍडजस्ट करू हां. शकता. ओके, ग्रेट. सो याची साधारण प्राइस रेंज काय असेल? ह्याची आहे 7,400. ओके. सो याच्यात सायझेस कसं अवेलेबल? तुम्हाला ह्यामध्ये S पासून XL पर्यंत सगळे साईजेस मिळतील. ओके. सो बेस्ट आहे. तुम्हाला इथे जॅकेट पॅन्ट सगळं अवेलेबल होईल. त्यासाठी हो. तुम्हाला याचे परेल कस्टमला, जे लालबागमध्ये लोकेटेड आहे. सगळ्या डिटेल्स, सगळे ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतेच आहे. सो आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, हेल्मेट, जॅकेट, पॅन्ट. आता आपण ग्लव्स बघतोय. सो हे कोणत्या ब्रँडचे? हे एक्झॉलचे आहेत. ओके. आणि याच्यामध्ये आणि हा एक्झॉलचा फुल गॉन्टलेट ग्लव्ह आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिफिशियल लेदर मिळणार. ओके. हे नकल प्रोटेक्शन आहे. फिंगर्ससाठी तुम्हाला हे कार्बन फायबर प्रोटेक्शन आहे. पामसाठी पण तुम्हाला इथे प्रोटेक्शन मिळत आहे. ओके. आणि हा लेदर असल्यामुळे तुम्हाला हँडलच्या ग्रिपमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही इझिली ग्रिप इझिली करू ग्रिप शकता. करू शकतो. बरोबर. आणि मेन म्हणजे हा मोबाईल म्हणजे जो तुम्ही मोबाईल वापरतोय तर हा टच फ्रेंडली सुद्धा आहे. कारण की बघा, हां. इथे तुम्ही बघू शकता. बघा, इथे पण हां, दिलंय. हो. Yes. ह्याच्यामुळे तुम्ही मोबाईल इझिली ऑपरेट करू शकता. Yes. आणि हे डबल ऍडजस्टमेंट Adjustment. बेल्ट आहेत. बघा, इथे सुद्धा आहे आणि हे रिस्ट ऍडजस्टमेंटसाठी आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली इथे 2 मिळणार.
आणि हे ह्याला पूर्ण मेश फॅब्रिक आहे, ज्याच्यामुळे तुम्ही म्हणजे एअर व्हेंटिलेशन Ventilation. तुम्हाला हिटिंगचा इश्यू येणार नाही कुठे. येस, जे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बघा हो. इथे सुद्धा असं पॉकेट सारखं आहे. हो. सो खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. याची साधारण प्राइस रेंज काय असेल? ह्याची 2350. 2350. ओके, नाईस. तर आता तुम्ही बघितलं हे सगळे रायडिंग गिअर्स Yes. आमच्याकडे आहेत, सगळे रायडिंग इसेन्शियल्स पण आमच्याकडे आहेत. आता ह्याच्या सोबत जे तुम्ही बघितलंय, तर तुम्ही आता जे तुमचे व्ह्युअर्स आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, कारण की परेल कस्टम जेन्युइनली वन स्टॉप सोल्युशन आहे प्रत्येक रायडिंग गिअरसाठी. आणि परेल कस्टमचं पेज आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, परेल कस्टमच्या पेजला फॉलो करा, कारण की इथे परेल कस्टममध्ये नेहमी नवीन नवीन ऑफर्स चालूच असतात. तर त्या ऑफर्स तुम्हाला आमच्या माध्यमातून समजतील. येस, सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. स्पेशली रायडर ज्या मुली आहेत सध्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. राईड सेफ आणि राईड एन्जॉय करा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.